मंगळाचा प्रवेश कन्या राशीमध्ये झालेला आहे आणि वृश्चिक राशीसाठी 11व्या भावातील ह्या मंगळाचा प्रभाव हा चैतन्यमय असेल. जीवनात काही क्षण असतात जेव्हा आपल्याला प्रयत्नांना यशाची किनारही लाभते बरं का, आणि तेव्हाच आकाशात मंगळ लाभस्थानात प्रवेश करतो. जेव्हा कष्टाचं सोनं होतं आणि ध्येयाच्या वाटाही उलगडतात. आधीच वृश्चिक राशीचा स्वभाव जो आहे तो मनगटाच्या ताकदीने कष्टावर विजय मिळवण्याचा आहे आणि मंगळ हा वृश्चिक राशीचा स्वामी आहे. जेव्हा तो 11व्या भावातून भ्रमण करतो ना, तेव्हा तो फक्त लाभ देत नाही, तर तो जिद्द, कष्ट आणि इच्छाशक्तीचाही गौरव करतो. म्हणून ह्या काळात तुम्ही केलेल्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल. एक एक पाऊल जे आहे ते यशाच्या दिशेने जाईल. तुम्ही जे काही स्वप्ने मनामध्ये उभी केलेली आहेत त्या इच्छा आता पूर्ण होऊ शकतात, पण शर्त हवी ती तुमची आत्मतृप्ती न मोडता पुढे चालण्याची. धन, मानसन्मान आणि एक नवा आर्थिक प्रवाहही सुरू होणार आहे. 11वा भाव जो आहे ना तो लाभभाव मानला जातो बघा. त्यामुळे मंगळाचा ह्या स्थानातील गोचर हा आर्थिक प्रवाहाला चालना देतो. विशेषतः ज्यांचे उत्पन्न स्वतःच्या शौर्यावरती अवलंबून आहे, उदाहरणार्थ व्यापारी असतील, इंजिनियर, डिफेन्स क्षेत्र असेल किंवा कुठलंही एखादं फील्ड, त्यांना अचानक लाभ होतात, नवीन प्रकल्प मिळतात किंवा वेतन वाढीची पण शक्यता असते. तुमच्या धाडसाचं चीज होईल बरं का. आता मागे वळून पाहण्याची वेळच नाही आहे. या काळात मित्रांचंही सहकार्य मिळेल. टीमवर्कमध्ये तुम्ही पुढे राहताल. पूर्वी ज्या लोकांकडून फार अपेक्षा नव्हत्या तेही अचानक तुमच्या यशामध्ये सहभागी होतील. आणि सोशल नेटवर्किंगमधून तर तुम्हाला नवीन संधी प्राप्त होतीलच, आणि मित्रांच्या मदतीने एखादा मोठा प्रोजेक्ट मिळू शकतो किंवा प्रकल्पही मिळू शकतो. एकच माणूस धाडसी असतो, पण विजयी तोच होतो ज्याच्या मागे पाठीशी मित्रांची किंवा इतरांची साथ असते. आणि हीच संधी मंगळ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. 11वा भाव हा मित्रांनो मनातील इच्छा, आकांक्षा आणि स्वप्नांच्या पूर्तीचा भाव तर नक्कीच मानला जातो. त्यामुळे या काळात तुम्ही मनातल्या अनेक योजनांना एक वेगळाच आकार देऊ शकता. कित्येक दिवसांपासून जे तुम्हाला जमवायचं होतं पण राहून जात होतं ते आता शक्य होईल. तुमच्यातील एक नवचैतन्य जागृत होणार आहे आणि ते तुम्हाला पुढे नेईल. मग याच्यासाठी, याच स्थितीसाठी बृहत्पाराशरी होराशास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे? एकादशस्थे कुजो लाभम यशो मित्र समागमम धनार्जनम स्वकर्मेण बलम जयमच सर्वथा. याचा अर्थ असा आहे, जेव्हा मंगळ 11व्या भावात असतो किंवा तिथून तो गोचर करतो तेव्हा धनलाभ, मित्रांचा सहवास, स्वतःच्या मेहनतीतून मिळणारे यश आणि चारही दिशांना विजय प्राप्त होत असतो. म्हणून लाभातला मंगळ हा नेहमी पराक्रमशील आणि फायदेशीर असतोच. मग हा व्यवसाय आणि करिअरच्या दृष्टीने कसा असेल? नक्कीच तुम्ही टार्गेट पूर्ण करताल बरं का. कामाच्या ठिकाणी अगदी निर्णयक्षम भूमिका घेताल आणि अधिकारी वर्गातून तुमचं कौतुक होईल. आणि याचमुळे काय होईल माहिती का, की नवीन क्लायंट सोडले जातील, नवीन डील्स होतील तुमच्या. फक्त एक काळजी घेणं तुम्ही गरजेचं आहे. जर मंगळ आपल्या जन्मकुंडलीमध्ये अशुभ प्रभावाखाली असेल, म्हणजेच तो राहू केतूच्या संयोगात किंवा दृष्टीत किंवा शनीच्या दृष्टीत असेल ना, तर थोडे संघर्ष तुमच्या वाटेला येऊ शकतात. पण शेवटी यश हे तुमचं असणारच आहे. ह्यापुढे मित्रांनो कसं आहे, मंगळाच्या दृष्टी आहेत, 4, 7 आहेत, 8 आहेत, आणि ह्या दृष्टींचा प्रभाव जो आहे हा तितकाच खोल असतो जितका एकट्या मंगळाचा प्रभाव असतो. इथं विचारात घेण्यासारखी एक गोष्ट अशी आहे मित्रांनो, वृश्चिक राशीसाठी धनस्थानावरती शनी आणि मंगळ हे दोघेही दृष्टी देणार आहेत. कारण की वृश्चिक राशीच्या धनस्थानामध्ये धनुरास येते, मंगळाची 4थी दृष्टी असेल आणि तिथं शनीची 10वी दृष्टी असेल, आणि दोघंही काय करतात, द्वितीय स्थानावरती दृष्टी देतात. मग काय होतं, जीवनात काही क्षण असतात ना जेव्हा आपल्याला प्रयत्नांना यशाची किनार लाभतेच, आणि तेव्हा काय होत असतं, तुम्ही कधी कधी
अडचणींमुळे फ्रस्ट्रेट झालेल्या असतात. आपण बऱ्याच वेळा प्रयत्न करतो, पण आपल्या यशाला कुठं ना कुठंतरी मार्ग मिळत नाही. मग इथं शनी जेव्हा धनस्थानावरती दृष्टी देतो, त्यालाच आपण वाणीचे स्थान म्हणतो, आणि मंगळाची पण दृष्टी येते की नाही, त्यामुळे आक्रमकता आणि संयमता ह्या दोघांचं मिश्रण होतं आणि त्यातून एक तुमच्या वाणीमधून असे शब्द येतात की ज्यातून तुम्हाला व्यवसायामध्ये फायदा होतो. हां, तुमच्या वैयक्तिक पत्रिकेमध्ये मंगळाला कुठंतरी केतूचं किंवा राहूची युती मिळाली असेल किंवा शनीच्या दृष्टीमध्ये आला असेल ना, तर तुम्ही वाणीवरती संयम नक्कीच ठेवला पाहिजे. कारण की काय होतं, जेव्हा गोचरीने मंगळ वाणीस्थानावर दृष्टी देतो, शनी पण तिथेच दृष्टी देतो ना, तर तिखट बोलण्यामुळे मतभेद वाढतात आणि एखादी होणारी जी डील असते ना, ती सुद्धा मग कॅन्सल होत असते. त्यामुळे बोलताना फार तुम्ही मोजून मापूनच बोललं पाहिजे. शनी हा तुम्हाला नेहमी सत्य बोलायला लावतो आणि मंगळ हा बोलण्यामध्ये फारच गडबड करायला लावतो. आत्ता बोल, बोल, बोल असं तुम्हाला आतून कुठून तरी तो एक प्रेरणा देत असतो की तू लवकरच बोलून टाक. मग काय होतं, व्यक्ती विचार न करता शब्दांना वाचा फोडतो आणि त्या वाचेमुळं काय होतं, तुमचं नुकसान होतं किंवा एखादं होणारं काम फार काळ अडकून पडतं. याचबरोबर जिथं तुम्ही काम करता, ऑफिस असेल, जिथं आयुष्यातला बराच वेळ आपला जातो किंवा व्यवसाय असेल, तिथं सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळा बोलताना काळजी घेतली पाहिजे. कारण की शनी आणि मंगळ ह्या दोघांचाही प्रभाव धनस्थानावर आलेला आहे. अजून एक काळजी घेणं फार गरजेचं आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी. कारण की हे धनस्थान म्हणजेच कुटुंबाचंही स्थान असतं बरं का. आणि मग काय होतं, ह्या कुटुंबाच्या स्थानामध्ये शनी आणि मंगळ ह्या दोघांचे वादविवाद चालू होतात. म्हणून कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला कुठंतरी आजारपणावर खर्च करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे जर आपल्या घरी काही रुग्ण असतील तर त्यांची वेळोवेळी आपण वैद्यकीय चिकित्सा करून घेणंही तितकंच गरजेचं असतं. ह्याचबरोबर आपण कुटुंबामध्ये जर एखादी व्यक्ती ताणतणावातून जात असेल तर तिच्या कोणत्याही आक्रमक पवित्र्याला आपण रिॲक्शन न देणे आणि तो काळ आहे तसा शांततेत घालवणं हे पण तुमच्यासाठी गरजेचं असेल. कारण की पुढील 45 दिवसांसाठी शनी आणि मंगळ यांची दृष्टी कुटुंबस्थानावर राहील. पैसा येतो, पण तो पैसा आपला दवाखान्यामध्ये किंवा हॉस्पिटल खर्चामध्ये जातो किंवा मग तुम्ही बोलून तुमच्या हाती आलेलं कुठलं तरी काम घालवता किंवा अर्थ जो असतो ना, या अर्थाला वेगवेगळे स्वरूप असतात. मग तुमचा अर्थ जर कधी तो साधला गेला नाही तर मग त्यातून तुम्हाला कधी ना कधी मानसिक तणावाला सामोरे जावं लागतं. त्यामुळे मित्रांनो, शनी मंगळाचा हा जो योग आहे हा फायदेशीर आहेच, पण बऱ्याचशा लोकांच्या पत्रिकेमध्ये मंगळ हा कधी ना कधीतरी राहू केतूंच्या केंद्र योगात येतो, त्रिकोण योगात येतो किंवा शनीच्या दृष्टीत आलेला असतो. त्यामुळे तिथं बोलण्यावरती ताबा असणं फारच गरजेचं आहे. मी हे सांगण्यासाठी मित्रांनो माझ्या व्हिडिओमधील 3 मिनिट घालवली आहेत. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीचं महत्त्व तितकंच बारकाईने समजून घ्या. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा, कधीकधी आपल्याला ग्रह पुढे नेण्यासाठी संघर्ष देतात आणि तोच संघर्ष आपल्या यशाचे बीज असतो बरं का. म्हणून काय होतं, शब्दांचा कटोरा मधुरतेने नेहमी भरावा. दुसरा भाव म्हणजे वाणी, कुटुंब, धन. येथे मंगळाची दृष्टी येते. त्यामुळे आपल्या बोलण्यात ठामपणा तर नक्कीच असेल, पण तीच ठामपणा जर राग किंवा कडवटपणात बदलली तर नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. म्हणून जाता जाता शास्त्र काय सांगते हे पण सांगतो. यदा लाभे स्थितो भौमः साहसम सिद्ध्यते ध्रुवम दृष्ट्वा द्वितीयं च शुक्रम वा वाक्प्रलापः सह जात्यतः. बृहत्पराशरी होराशास्त्र असे सूचित करतं की मंगळ 11व्या भावात असल्यावर धाडसी कामे यशस्वी होतात, पण दुसऱ्या भावावर दृष्टी असल्यास बोलण्यात त्रुटी निर्माण होऊ शकतात आणि ह्यासाठी शब्दांची निवड हीच तुमचं एक मुख्य शास्त्र ठरेल. म्हणून एकदा श्वास घ्या आणि आत्मपरीक्षण करा. तुमच्यात सामर्थ्य आहे, पण त्याचा वापर संयम, शिस्त आणि योग्य दिशेने जर तुम्ही करू शकला तर तुमचं नशीब एक नव्या वळणावर जाईल. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.